बुलढाणा जिल्ह्यातील जलंब स्टेशनवर रेल्वेच्या मुख्य विद्युत पोलावर अडकलेल्या एका माकडाला ट्रॅक्युलायझर अर्थात बंदुकीचे इंजेक्शन मारून बेशुद्ध करून बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुखरूप वाचवले आहे। या रेस्क्यूसाठी काही काळ रेल्वेचा विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता। मुंबई हावडा ही विद्युत रेल्वे लाईन बुलढाणा जिल्ह्यातून जाते। 2 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास एक माकड जलंब रेल्वे स्टेशनवरील रेल्वेच्या मुख्य विद्युत पोलवर चढला आणि या पोलवरील कैचीमध्ये त्याचा पाय अडकला। बराच वेळ होऊनही त्याला निघता येत नसल्याचे लक्षात येताच रेल्वे आणि आरपीएफचे अधिकारी कर्मचारी यामुळे हैराण झाले होते। याची माहिती खामगाव आरएफओला मिळाल्यानंतर वन विभागाचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले, परंतु माकडाला सुखरूप वाचवणे त्यांच्यासाठी जोखमीचे होते। त्यामुळे त्यांनी बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले। डीएफओ अक्षय गजबिये, एसीएफ रणजित गायकवाड यांच्या आदेशाने रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि माकडाला ट्रॅक्युलाइज केले। बेशुद्ध असताना माकड या 30 फुटाच्या पोलावरून खाली पडल्याने त्याचा जीव जाण्याची शक्यता होती। त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने खाली जाडी देखील पकडण्यात आली होती। बेशुद्ध झालेल्या माकडाला सुरक्षित खाली घेऊन त्याला शुद्धीवर आणून सुखरूप जंगलात सोडण्यात आले। यामध्ये रेस्क्यू टीमचे सदस्य संदीप मडावी, पवन वाघ यांच्यासह वन कर्मचारी गंगा वडवी, दीपक अडपे, भास्कर डाबेराव यांनी कामगिरी बजावली, तर रेल्वे आणि आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, बुलढाणा।